सध्या तर कीर्तनकार इतके झाले एकालाही हरिपाठ पाठ नाही. बाबा तुमच्या पाया पडून माफी मागून बोलतो, तिघाची बी शास्त्रीची तुमची तिघांची माफी मागतो. आजची कीर्तनाची दशा म्हणजे फार दुर्दशा झालेली आहे. काही जे एक तर हरिपाठ पाठ नाही, नुसतं सकाळच्या पारी आंघोळ करायची, जनावराला पाणी मारतो तसं, गंध लावला का आज कुठं जायचं फुल सांगवी, काय जीव देतो का तिथं कोणतो अभाव करीन काय? इकडे काही साधना रामकृष्ण हरी हरिपाठ काकडा मंत्र जप हे काहीच नाही ना. अहो कीर्तनकाराच्या तुमच्यासारख्याचं जाऊ द्या बाजूला राहू द्या, पण कीर्तन जे करतात त्यांच्या तर पाठ पाहिजे की नाही, त्यांना तर काकडा यायला पाहिजे की नाही, त्यांना तर रामकृष्ण हरी मंत्राचा जपाची लोक रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही तो ह्या अख्ख्या घराण्यात कोणी जपला तो अवघड आहे बाबा. आई गाई माईन शिवाजी महाराज सांगितलं झालं कीर्तन, काय नाही त्याच्यामुळे काय तुमची त्यांची चूक नाही, सगळे पॉलिटिकल तुम्ही लोक आहेत आणि याला जबाबदार तुम्ही. 51,000 घेणार सोपा नाही बाबा, 51,000 घेतो, याला लाकडं घातले पाहिजे पहिले. 51 घेऊन काय सांगतो, पैशावर कीर्तन असतात का? लाज वाटायला पाहिजे. हा सगळा धंदा करून टाकला लोकांनी. त्याच्यामुळे तसं नका बोलते, तमाशा होईल आपलं. ते एक महत्वाचं आहे की संप्रदाय फार उज्ज्वल संप्रदाय आहे हा. ज्ञानोबारायाचा संप्रदाय, जगद्गुरु तुकोबारायाचा संप्रदाय, इकडे गुरुवर्य भगवान बाबांचा संप्रदाय, गुरुवर्य वामन भाऊ सारख्यांचा संप्रदाय, आदरणीय भीमसिंह महाराजांसारख्याचा संप्रदाय, मोठ्या बांचा संप्रदाय, घुले बाबांचा संप्रदाय, आदरणीय वंदनीय कुरेकर बाबांचा संप्रदाय, कुठेच रसातळाला नेऊन घालायची प्रक्रिया लावली महाराज. याला दोष मी त्या लोकांना देत नाही, बोलत नाही शब्द, कारण मी भाऊंच्या गावात आलो जिथं एवढ्या मोठ्या महात्म्याचा जन्म झाला, तिथं काही बोलणं उचित नाही. पण त्यांना जे अपेक्षित आहे ते बोललं पाहिजे. त्यांना हे अपेक्षित होतं का? नाही. ही चूक सगळी गाढव चूक, एवढंच बनेल मी, ही गाढव चूक बाबा समाजाची आहे. बरं आता इथं कीर्तन झालं, एखादा आणला बिचारा वारकर त्याचं कीर्तन केलं, लोक म्हणते हे बा काही म्हणा नाही, पहिलं याला चेचलं पाहिजे हो, बाकी केलं मग पहिलं ह्यो ठोकला का मग सगळं निवांत होईल.